कावेरी शिको. जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 12वी पुण्यतिथी. साहेब जाऊन एक तप झालं, पण एकही दिवस असं जात नाही असं म्हणतात सगळेच प्रत्येक व्यक्तीबाबत. पण ते बाळासाहेबांबाबत मात्र लाखो लोकांना तसं त्यांची रोज आठवण येत असेल. आणि आत्ताचं जे काही राजकारण चाललं आहे गेल्या 4-5 वर्षात, आणि विशेषतः प्रत्येक पक्षातले 4-5 नेते असे आहेत, प्रत्येक पक्षात वाचाळ नेते, की त्यांच्या बोलण्याला थुंकीचीसुद्धा किंमत नाही आहे. प्रत्येक पक्षात आपण कोण आहोत, आपली वकूफ किती आहे, कुवत किती आहे, याचा काही विचार न करता बाईट्स देत बसतात. आणि तेव्हा शब्दाची खरी किंमत कळते. शब्दाची खरी किंमत होती ती बाळासाहेब ठाकरे यांच्या. त्यांच्या इतकी कोणीच वादळं निर्माण केली नाहीत आपल्या वक्तव्याने. राजकारणी आपण बघतो, सकाळी एक बोलले, त्यावर कोणीतरी प्रतिक्रिया दिली किंवा वाद झाला की मी तसं म्हणालोच नव्हतो, किंवा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, किंवा मला वेगळं काहीतरी सांगायचं होतं. एका त्या काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षाने, बाई होत्या त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक हा एक शब्द आणला होता. तर बाळासाहेब ठाकरेंचं तसं नव्हतं. एकदा बोलले की ठाम. त्यांचं बोलणंच नव्हे तर ते कित्येक बाबतीत एकमेव द्वितीय होते. त्यांच्यासारखं कुणी नाही, झालंही नाही, आताही नाही, आणि होणारही नाही, एवढं नक्कीच. आजचा मी मुद्दाम विषय तोच निवडला की बाळासाहेब ठाकरे एकमेव द्वितीय किती बाबतीत होते. अर्थात माझी कुवत किती आहे तेवढंच मी निबंधात सांगू शकतो. त्यापेक्षा आणखीन अभ्यासू माणूस कोणी असेल किंवा अनेक माणसं अभ्यास केला तर बाळासाहेबांचे अनेक गुण दिसतील ह्या निबंधात सांगितल्यापेक्षा जास्त. अर्थात बाळासाहेब ठाकरेंसारखा उत्तुंग हिमालयाच्या उंचीचा माणूस एका लेखात कोण मांडू शकत नाही आहे. मी थोडासा धावता आढावा घेतला आहे. आत्ता हे जेच काय चालू आहे राजकारण, आत्ता म्हणजे अगदी आत्ताच नाही, गेल्या काही वर्षांमध्ये जी बोलतात नेत्यांचे वक्तव्य आहे, त्याच्यावरून मला हा विषय सुचला, म्हणून मी थोडीशी लिहायला सुरुवात केली. आणि मग हा एकमेव द्वितीय बाळासाहेब हा लेख तयार झाला. तर त्याचं आपण आता वाचन करूया. मध्ये मला काय किस्सा आठवला तर तो सांगेन वाचता वाचता. माझ्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे जवळून ओळखणारे लाखो माणसं असतील. ह्यात काही चूक जरी आढळली तर ती जरूर सांगा. लेखाचं शीर्षक आहे एकमेव द्वितीय बाळासाहेब. कोणताही नेता भरसभेत असो नाहीतर मुलाखतीत बोललेल्या एखाद्या वक्तव्यावर कुणी आक्षेप घेतला वा काही वाद झाला तर माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला. मी तसे बोललोच नाही, किंवा प्रकरण जास्तच पेटले तर अंगाशी आले तर दिलगिरी व्यक्त करतो किंवा माफी मागतो आणि मोकळा होतो. पण याला अपवाद एक नेते होते ज्यांनी कधी आपले वक्तव्य मागे घेतले नाही. कितीही वाद झाला, अगदी लोकसभा जरी विरोधात गेली तरी ते आपल्या वक्तव्यावर कायम ठाम राहिले. त्यांनी कधीही माफी मागितली नाही कुणाची. एखाद्याची चूक दिसली तर मग ती व्यक्ती कितीही मोठी, प्रसिद्ध, लोकप्रिय, अगदी गुरुतुल्य पु ल देशपांडेंसारखी असली तरी त्या व्यक्तीवर ते टीकेचे आसूड उडताना कचरले नाहीत. ते म्हणजे अद्वितीय असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. गेल्याच वर्षी पु ल देशपांडे सिनेमा आला आहे. आत्ताच्या पिढीने तो बघितला असेल, त्यांना त्यात वाद दिसला असेल थोडा. बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू झाला महाराष्ट्रात शिवसेनेच्या राज्यात, तेव्हा तो मनोहर जोशींनी बाळासाहेब ठाकरेंना द्यावा असा मनोदय व्यक्त केला. ते बाळासाहेब बोले मला नाही द्यायचं, माझंच सरकार, मीच घेणार पुरस्कार. त्यापेक्षा अशी एक व्यक्ती बघा की ती त्या याला पात्र असेल. मग सर्वानुमते किंवा बाळासाहेबांनी सुचवलं पुलंचं नाव, आणि तो पुरस्कार पुलंना दिला गेला महाराष्ट्र भूषण. आणि एक 15-20 दिवस झाले असतील आणि पुलंनी काहीतरी
शिवसेनेच्या धोरणावर काही टीका केली, म्हणजे आसूड ओढले. तेव्हा बाळासाहेब खूप संतप्त झाले. म्हणाले, आम्ही राज्य चालवतोय आणि आम्ही पुरस्कार तुम्ही घेतला, तो घेताना तुम्हाला काय वाटलं नाही, आम्ही चुकीचं दिसलो नाही, आणि आता आमच्यावर टीका करता लाज नाही वाटत, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती आणि त्याच्यावर थोडा वाद झाला होता. बाळासाहेबांनी कधी परिणामाची पर्वा केलीच नाही. नेत्यांना नेहमी मोजून मापून बोलावे लागते. पोटात असेल ते ओटावर आणू देत नाहीत, द्यायचेच नसते, पण जे पोटात तेच ओटात असे असणारा अलम दुनियेतील एकमेव नेता म्हणजेच बाळासाहेब ठाकरे होय. बाळासाहेब हे सहस्त्रपैलू व्यक्तिमत्व. ते एका लेखातच काय, पण एका पुस्तकातही बसवता येणार नाहीत. पण कित्येक बाबतीत ते एकमेव द्वितीय असे होते. आज त्यांच्या 12व्या पुण्यतिथी दिनी आपण हाच त्यांचा गुण पाहणार आहोत. एकाच शहरात म्हणजे मुंबईत सतत जवळपास 40 वर्ष एकाच मैदानात शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर त्यांनी 3 ते 5 लाखाच्या सभा घेतल्या. दसऱ्या दिवशी प्रत्येक दसऱ्याला प्रत्येक शिवसैनिकाला त्यांची आठवण येते. हा जागतिक विक्रम आहे. त्यांच्या प्रत्येक सभेला तुफान गर्दी होत असे. पण नवी मुंबईतील एक सभा मात्र विशेष होती. नवी मुंबईतील आधीच जाहीर झालेल्या सभेच्या पूर्वीच 8 दिवस प्रचंड पाऊस पडत होता नवी मुंबईत, आणि ज्या मैदानात सभा होती तिथे खूप चिखल झाला होता. बाळासाहेबांना ही सगळी बातमी समजली, त्यांचं लक्ष होतं. त्यांनी सांगितलं तिथल्या शिवसैनिकांना की सभा रद्द करायची, पण शिवसैनिक हट्टाला पेटलेत की नाही ना, तुम्ही याच साहेब, आम्हाला ऐकायचंच आहे. आणि मग ती सभा झाली आणि त्या चिखलात हजारो माणसं बसली होती, उभी होती. आणि त्याच सभेचा उल्लेख दुसऱ्या दिवशी दैनिक सामनाने, मी सामना वाचला होता, माझ्या अजूनही स्मरणात आहे, त्या सभेचा देवदुर्लभ सभा असा उल्लेख केला होता. बाळासाहेब ठाकरेंशिवाय अशी सभा कुणीही घेऊ शकला नसता, गर्दी जमवू शकला नसता. निवडणूक सभेत सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक प्रचारास बंदी घातलेली असूनही त्याला न जुमानता हिंदुत्वाचा प्रचार केला, म्हणून काही वर्ष बाळासाहेब मतदानास अपात्र ठरले. असे एकमेव बाळासाहेबच आहेत. उलट तरीही भरसभेत ही असली लोकशाही, ही लोकशाही मी मानतच नाही, असे आदेश देणारे सर्वोच्च न्यायालय मी मानतच नाही, अशी छातीटूकपणे ते बोलायचे. देशात खलिस्तानींचा उपद्रव भयंकर वाढला असताना आणि बाळासाहेब स्वतः त्यांच्या निशाण्यावर होते, आणि त्या खलिस्तान्यांना शीख व्यापारी उद्योगपती छुपी मदत करतात हे लक्षात आल्यावर बाळासाहेबांनी शीख व्यापाऱ्यांवर महाराष्ट्रातल्या बहिष्कार घालण्याची घोषणा केली. ती घोषणा करतात त्यांचे धाबे दणाणले, आणि मग ते सगळे बाळासाहेबांना भेटायला गेले. तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्याकडून लिहून घेतलं की शीख व्यापाऱ्यांकडून खलिस्तानांना आमचा पाठिंबा नाही असे वदून घेणारे हे एकमेव बाळासाहेबच. राजकीय पक्षांकडून मुस्लिमांचे होणारे लांगुलचालन पाहून हे सगळे एकगट्टा मतासाठी मुस्लिमांच्या सुरू असल्याचे ते पाहत होते, सांगतही होते खूप सभेत. एकदा त्यांनी सांगितलं की मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या आणि बघा मुस्लिमांचे कैवारे किती आहेत, त्यांच्या पाठी किती आहेत ते, मग तुम्हाला कळेल. असे जाहीरपणे सांगणारे फक्त बाळासाहेब. आता हे वाक्य बोलायची कोणाची हिंमत होणार नाही. अमरनाथ यात्रेकरूंवर होणारे हल्ले केंद्र सरकार थोपवू शकत नसेल तर मुंबईतून हज यात्रेसाठी जाणारे एकही विमान आम्ही जाऊ देणार नाही, उडू देणार नाही, अशी जशास तशी धमकी मुस्लिम अतिरेक्याने देऊन हे जालिम इंजेक्शन ठरलं. वर्षानुवर्ष अमरनाथ यात्रेवर हल्ले होत होते, ते ह्या धमकीनंतर बाळासाहेबांच्या थांबले. जवळजवळ 30 वर्ष थांबले. पुढे 30 वर्ष तरी अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडली, ती फक्त बाळासाहेबांमुळेच. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे म्हणून माननीय अडवाणींनी देशभर रथयात्रा काढून मोठी जनजागृती केली. 6 डिसेंबर 1992 रोजी
अयोध्येत जमलेल्या कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. त्याचे परिणाम भयंकर होतील हे जाणून तेव्हाच्या भाजपाई नेत्यांनी समस्त म्हणजे अटल बिहारी वाजपेयी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, स्वतः अडवाणी असतील, यांनी बाबरी पाडण्याचा निषेध केला. अगदी सुटकी चेहऱ्याने ते मुलाखत देत होते, बाईट्स देत होते. निषेध करून पण सुंदरलाल भंडारी जे भाजपाचे प्रवक्ते होते त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांना सांगितलं की बाबरी पाडण्याचं काम हे शिवसैनिकांचं आहे. आता इतकी मीडिया प्रभावी नव्हती तेव्हा, पण रात्री बाळासाहेबांना पत्रकारांनी विचारलं की असं असं त्यांनी वक्तव्य केले आहे, तो तुमचं मत काय? एखादा असता तर घाबरून त्याने हात वर केले असते. बाळासाहेब ठामपणे म्हणाले की हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर त्यांचा मला अभिमान आहे. म्हणजे बाबरी पाडणाऱ्यांची जबाबदारी भाजपाई नेत्यांनी झटकली, ती बाळासाहेबांनी स्वीकारली. पुढे काय परिणाम होतील, शिवसेनेवर बंदी येईल, आपल्याला अटक होईल, याची काही कोणताही त्यांनी परिणामाची पर्वाच केली नाही. त्यांनी ती स्वीकारली आणि तिथून तोच मुद्दा शिवसेनेच्या वाढीला खूप परिणामकारक ठरला असं मला वाटतं. बाकी सगळ्यांनी शेपूट घातले असताना हिंदुत्वासाठी छातीचा एमालाव करून उभे राहिले ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेच. तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ हे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सतत बाळासाहेबांना अटक करणार असाच जप करत होते. एक दिवशी बाळासाहेब कंटाळले, महापौर बंगल्यावर गेले, पोलीस कमिशनरला फोन लावला, मी इथे आहे, मला अटक करा, न्या कोर्टात. आता पोलीस आयुक्त पण गडबडले. मग त्याने पोलीस बंदोबस्त पाठवला आणि बाळासाहेबांना नायगाव न्यायालयात नेलं होतं. नायगाव न्यायालयात बाळासाहेब आरोपी म्हणून गेले होते. पण हिंदुस्थानाच्या इतिहासात असा एकमेव आरोपी आहे ज्यांनी स्वतःहून मागितली नाही, पण न्यायमूर्तींनी बाळासाहेब ठाकरेंना बसायला खुर्ची दिली. असा एकमेव आरोपी, ते सुद्धा बाळासाहेबच. महाराष्ट्रात विचारवंत मानल्या जाणाऱ्या एका मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर बाळासाहेबांनी श्रद्धांजली दिली नव्हती. याबाबत एका पत्रकाराने त्यांना खोचकपणे विचारलं की अमुक मला वाटतं चुकत नसेल मी तर नागगोरे, की तुम्ही त्यांना श्रद्धांजली दिली नाही. बाळासाहेब तडकन म्हणाले, ढोंगाला श्रद्धांजली नाही. असं वाक्य प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यावर खूप गदारोळ माजला की मरणांती वैर समतेवचे असे दाखले देऊन बाळासाहेबांना लोक म्हणजे पत्रकार किंवा इतर नेते सतावू लागले. तरी पण बाळासाहेब आपल्या मतावर ठाम राहिले. ढोंगाला श्रद्धांजली नाहीच ह्याच मतावर ते ठाम राहिले. बाळासाहेब आणि वाद यांचे नाते नवे नव्हतेच. त्यांच्या वक्तव्याने देशातील विधानसभा, लोकसभा, राज्यसभा गाजत असत. कामकाज स्थगित होत होतं. पण तरी त्यांनी आपल्या वक्तव्यापासून कधी माघार घेतली नाही किंवा कोणाची माघार घेतली नाही, माफी मागितली नाही. कोणत्याही सामाजिक राजकीय समस्येवर ते चुटकीसरशी उपाय सांगत. एकदा काय झालं, शिर्डीतील साईबाबा संस्थानाने ठरवलं की साईबाबांना आपण चांदीचं आसन बनवायचं. ही बातमी प्रसिद्ध होताच समाजात दोन गट पडले. एक चांदीचं आसन बनवावं, दुसरं साईबाबा फकीर होते, त्यांना आसन कशाला, चांदीचं आसनाची गरज नाही, ते स्वतः समाजसेवा करत होते, फिरत होते, असं ते मत होतं. बाळासाहेबांनी अग्रलेख लिहिला, साईबाबा फकीर होते, त्यांना चांदीचं आसन कशाला, असा त्या अग्रलेखाचा मथळा होता. तेव्हा नुकतंच महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत सुरू झालेले पुण्यनगरी दैनिकाने, महाराष्ट्रात पुण्यनगरी खूप आधीपासून आहे पण मुंबईत तेव्हा नुकतंच सुरू झालं होतं, तिथे अग्रलेख लिहिला, टीका केली की साईबाबांना चांदीचं आसन नको तर मग बाळासाहेब ठाकरेंना तरी कशाला हवं. बाळासाहेब ठाकरे मातोश्रीमध्ये ज्या आसनावर बसायचे त्याला चांदीचा पत्रा लावलेला होता. बाळासाहेबांनी काही उत्तर दिलं नाही. टेम्पो मागवला एक आणि ती आपले आसन पुण्यनगरीची इथे लालबागला, आता जो मुंबईचा
लालबागचा राजा बसतो तिथे मागे पुण्यनगरीचं तेव्हा कार्यालय होतं, तिथे ते आसन पाठवून दिलं आणि त्यांची घाबरगुंडी झाली. आता शिवसेना प्रमुखाचं आसन आपल्या कसं घेणार? तर बाळासाहेब निरोप पाठवला, मी लोकांच्या मनात राहतो, मनामनात राहतो मी, मला ह्या अशा आसनाची गरज नाही, मला ते एकाने भेट दिलं होतं म्हणून मी बसत होतो, ते आता तुम्ही वापरा, तुम्ही बसा, आता मला त्याची गरजच नाही. शेवटी बाळासाहेबांची मनधरणी करून 3ऱ्या की 4थ्या दिवशी पुण्यनगरीने ते आसन बाळासाहेबांकडे पोचवलं नेऊन. दुसरी गोष्ट, जगप्रसिद्ध पॉप गायक तेव्हाचा जगप्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सन हा कोणत्याही देशात गेला तर फक्त तेथील राष्ट्राध्यक्षांना भेटायचा असं सांगतात. पण भारतात मुंबईत आल्यावर त्याने बाळासाहेबांची 2दा भेट घेतली मातोश्रीवर जाऊन. राष्ट्राध्यक्षपदी नसूनही ज्यांची मायकल जॅक्सनने आवर्जून भेट घेतली अशी एकमेव व्यक्ती जगातली फक्त बाळासाहेब ठाकरे. अशा काही घटना सांगता येतील. बाळासाहेबांवर करोडो माणसांनी जीवापाड प्रेम केले तर काही नाही ते पटले नाहीत, आवडले नाहीत. हा लेखही सर्वांना पटो न पटो, पण बाळासाहेब एकमेव द्वितीय होते हे त्यांचे शत्रूही मान्य करतील. शब्दाची सुद्धा ते इतकी सुंदर फोड करायचे. एक 40 वर्षापूर्वी नाटक आलेलं, दुर्गा झाली गौरी नाटकाचं नाव होतं आणि तेव्हाच्या पंडित विदुषी दुर्गा भागवत या एका कार्यक्रमात बाळासाहेबांवर बसल्या होत्या. दादरच्या एका कार्यक्रमात खूप वेळ होता, 2-3 तास एकत्र होत्या, खूप चांगल्या बोलल्या, सगळं झालं. आणि एक 5-6 दिवसानंतर कोणा पत्रकाराला मुलाखत देताना शिवसेनेवर त्यांनी सडकून टीका केली. मला अशा खूप गोष्टी आठवतात. आता ही आठवली म्हणून सांगतो, तिथे लिहिले नाही आहे लेखात. तर ते बाळासाहेबांना असं वाटलं की अरे मला तर आत्ता ह्या भेटल्या, इतक्या तास बसल्या, मग मला तेव्हा सांगायचं होतं, सांगितलं का नाही, ह्याची मागून टीका का करतात? म्हणून त्यांनी मग मार्मिकला, तेव्हा मला वाटतं सामना नसावा, मार्मिकला अग्रलेख गेलेला. त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं दुर्गा झाली वैरी. तेव्हा नाटक खूप चाललेलं, म्हणजे खूप दुर्गा झाली गौरी, आणि बाळासाहेबांच्या शीर्षक होतं लेखाचं दुर्गा झाली वैरी. तर असे मिश्किल बाळासाहेब 1988मध्ये मला वाटतं दुसरं अधिवेशन होतं शिवसेनेचं पुण्याला SP कॉलेजच्या प्रांगणात. तेव्हा तिथे मला हजर राहण्याचं भाग्य लाभलं होतं. आणि विशेष म्हणजे ते अधिवेशन लक्षात आहे, म्हणजे जेव्हा लोकाधिकार समितीचं एक प्रदर्शन होतं शिवसेनेवरील, त्याचं उद्घाटन बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. तेव्हा त्यांनी बॉडीगार्डसुद्धा आपले बाहेर ठेवले होते. आदित्य लहान होता, इथे हातावर घेतला होता, मीनाताई बरोबर होत्या, आणि आम्ही 4 माणसं फक्त तिथे होतो. बाळासाहेबांच्या अगदी 1-2 फुटावर इतकी जवळ होतो. आणि तो 1-1.5 तास जवळजवळ तो मला कायम माझ्या लक्षात राहिला आहे. अशा बाळासाहेबांना एक तप झालं जाऊन त्यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त मी वंदन करतो आणि आपली रजा घेतो. मित्रांनो, हा लेख तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला काही गोष्टी बाळासाहेबांच्या आणखी अशा आठवल्या तर त्या कमेंटमध्ये नक्की लिहा. मला आणि इतरांना सुद्धा वाचता येतील. ह्या निबंधातलं काही चुकीचं असेल तरी सांगा. चुकीचं बहुतेक नसावं. मी पूर्ण माहिती असल्याशिवाय ते घेतलेच नाहीत, लिहिलेच नाहीत प्रसंग. आणि ह्या निबंधाचा उद्देश किंवा लेखाचा उद्देश येणाऱ्या निवडणुकीत कोणाची एखादी बाजू घ्यावी किंवा ह्याची बाजू सरस ठरावी, किंवा कोण बरोबर आहे. आता शिवसेनेत 2 शकलं झालीत, तर कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, तो या निबंधाचा विषय नाही आहे. बाळासाहेबांची महती, बाळासाहेबांची थोरवी सांगायचाच प्रयत्न केलेला आहे. बस इतकंच. जय महाराष्ट्र.